ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर जोडल्या गेलेल्या आहेत। खरं म्हणजे काही खासदार हे ठाकरे गटाचे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती मिळते। ताई, खरं म्हणजे हा ठाकरेंचा जो खासदारांचा गट आहे तो कदाचित उद्या वेगळा गट स्थापन करू शकतो आणि ठाकरेंच्या गटातून म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेतून तो बाहेर पडू शकतो अशी देखील एक माहिती मिळते। काय सांगा? पुण्यामध्ये पक्षप्रमुखांनी ज्या क्षणाला शिवसेना फोडण्याचं दळभद्री राजकारण झालं तेव्हा त्यांनी नेलेलं जाणाऱ्यांना आम्ही कोणालाही अडवू नाही शकत। आणि आता जो एक प्रकार चालू आहे अपना सपना मनी मनी म्हणजे निधीमध्ये कोंडमारा करायचा आणि फोडण्याचा विधी करून घ्यायचा। याच्यात काय म्हणजे आता ना या बातम्या म्हणजे लोकांना आता या अगदी नित्याच्या झाले। आणि हा काय प्रकार फक्त महाराष्ट्रात नाही होतोय हो, हा राजकीय व्यभिचार पूर्ण देशात होतोय। सगळ्या बाजूनी कोंडमारे करायचे, सत्तेचे चाबूक मारायचे। नाही तो काय करणार आता, त्याला काय करणार म्हणण्याच्या याच्यावर अगदी न्यायालयात सुद्धा न्याय मिळताना दिसत नाहीये। त्यामुळे जो न्याय करायचा तो एकतर जनतेने केला पाहिजे, पण जनतेच्या बाबतीत पण आपण बघतोय की त्यांच्या खासदारांना निधी न दिल्यामुळे ऑटोमॅटिक जनतेची पण मुस्कटदाबी होते। किती लोकांची कामं पडून जातात। कारण की काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी देखील ट्विट केलेलं आहे की प्रत्येक खासदाराला 15 कोटींची ऑफर दिल्याचं त्यांनी म्हटलंय आणि हा संपूर्ण खेळ सुरू असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। खेळ नाही, हा व्यभिचार म्हणते मी। खेळ कसला बाई असं म्हणते, खेळ कसले हे? खेळ कोणाशी करताय? प्रत्येक जनतेच्या व्यक्तीशी हा खेळ होतोय, हा निधीचा खेळ होतोय आणि मग हा सगळा फोडण्याचा विधी होतो। आता काय एवढं असं आहे? पण शिंदे गटाकडनं असा नेहमी दावा केला जातो की उद्धव ठाकरेंकडून कुठल्याही प्रकारचा संवाद जो आहे तो या खासदारांसोबत ठेवण्यात आलेला नाही। काही वेळापूर्वी नरेश मस्केंशी आम्ही बोललो त्यावेळेला त्यांनी ही प्रतिक्रिया दिली होती। ऐका ना, जे दावे करतायत त्यांचे संवाद पण आता बाहेर येत आहेत ना हो। त्यांच्या तरी संवाद सुसंगत आहेत का? ज्यांच्या बरोबर आहेत त्यांच्या बरोबर तरी त्यामुळे ह्या बातम्या ज्या वेळेला ऍक्च्युअल काय असेल तेव्हा बोलू। धन्यवाद किशोरीताई या संपूर्ण आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर ठाकरेंचे 6 खासदार लोकसभा अध्यक्षांना पत्र देणार असल्याची माहिती मिळते। तर ऑपरेशन टायगरच्या चर्चा आहेत। एकनाथ शिंदे दिल्लीकडे रवाना झाले। ठाकरेंच्या शिवसेनेकडून वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता जी आहे ती काही खासदार 6 खासदार जे आहेत ते वेगळा गट स्थापन करू शकतात। उद्या ठाकरेंचे खासदार लोकसभा अध्यक्ष बिर्लांची भेट घेऊ शकतात। ठाकरेंचे बंडखोर खासदार उद्या वेगळा गट स्थापन करणार का याकडे लक्ष आहे। संजय पाटील, संजय जाधव, संजय देशमुख, आष्टीकर, वाघचौरे, निंबाळकरांची नावं समोर येत आहेत। वर्धापन दिनीच ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा फूट पडण्याची शक्यता आहे। ठाकरेंकडून जिंकलेले 9 पैकी 6 खासदार फुटणार असल्याची चर्चा आहे। याआधी पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचे 20 खासदार फुटले, वेगळा गट बनवून एनडीएला पाठिंबा दिला अशी देखील माहिती मिळते। तर तोच प्रकार ठाकरेंच्या खासदारांसोबत खासदार फुटून एनडीएला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा आहेत। दरम्यान ओमराजे निंबाळकर पुण्यात तर आष्टीकर मतदारसंघात असल्याचा दानवेंनी दावा केलेला आहे। तर ठाकरेंचे 6 खासदार दिल्लीला रवाना झाल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। यामध्ये संजय दिना पाटील, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, वाघचौरे आणि संजय देशमुख असल्याची माहिती आहे। परंतु ओमराजे निंबाळकर हे पुण्यात असल्याचा दावा अंबादास दानवेंनी केलेला आहे। तर आष्टीकर मतदारसंघात असल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलंय। तर आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतो आहोत। ठाकरेंचे काही खासदार लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्याची शक्यता आहे। सध्या एकनाथ शिंदे देखील दिल्लीला रवाना झालेले आहेत। काहीच वेळात ते दिल्लीमध्ये पोहोचतील आणि त्याचसोबत काही ठाकरेंचे खासदार देखील दिल्लीला पोहोचतील अशी माहिती मिळते आहे। संपूर्ण हालचाली ज्या आहेत त्या दिल्लीत वाढताना पाहायला मिळतात आणि उद्याच
हे 6 खासदार जे आहेत ते लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। यामध्ये काही पत्रावरती स्वाक्षऱ्या देखील झाल्याची माहिती मिळत होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्लीला रवाना झालेले आहेत। तर हे कोण खासदार जे आहेत ते दिल्लीला रवाना झाले आहेत आणि त्या 6 खासदारांमध्ये कुणाचा समावेश आहे ते आपण पाहतो। संजय दिना पाटील असतील, संजय देशमुख असतील, संजय जाधव असतील, यांचा समावेश जो आहे तो या खासदारांमध्ये आहे। नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाघचौरे हे 6 खासदार जे आहेत ते दिल्लीला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली।